श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. शुक्रवारी आहे नागपंचमी. श्रावण महिन्यामधील नागपंचमी हा सर्वात मोठा सण मानला जातो. श्रावण महिन्याला सुरुवात झाली की पहिला सण जो येतो तर तो असतो नागपंचमीचा. या नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करत असतो. आपल्या जीवनातील कालसर्प दोष, त्याचबरोबर राहू केतूचा जो वाईट दुष्परिणाम आपल्या जीवनावरती आहे तो जर आपल्याला संपवायचा असेल तर नागपंचमीच्या दिवशी आपण पूजा अर्चना विधी करायलाच पाहिजे. तर ही नागपंचमीची पूजा कशा पद्धतीने करायची असते, तर आपल्या घरामध्ये आपल्याला ही पूजा करायची असते. तर आता ही नागपंचमीची पूजा कशा पद्धतीने करायची, तर बघा आपल्याला काय करायचं असतं, सकाळी लवकर उठायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला एक पाट घ्यायचा असतो. त्या पाटावरती तुम्ही नागाचं चित्र काढू शकता किंवा मग रांगोळीच्या साहाय्याने सुद्धा नागाचे चित्र तुम्ही त्यावरती काढू शकता किंवा एखाद्या पेपरवरती पेनाच्या साहाय्याने आपल्याला हे नागांचं चित्र काढायचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला गंध, फुलं, अक्षदा अर्पण करायचे असतात, धूपदीप अर्पण करायचं असतं, दुर्वा आघाड्याची पानं अर्पण करायची असतात आणि त्यानंतर लाह्यांचा नैवेद्य आणि दुधाचा नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा असतो. अशी सेम पद्धत तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा करू शकता. म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला 2 नाग काढायचे असतात आणि त्याची पूजा करून तुम्हाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य तेथे दाखवायचा असतो. अशा पद्धतीने तुम्हाला ही नागपंचमीची पूजा करायची असते. नागपंचमीच्या दिवशी बहिणी आपल्या भावासाठी उपवास करत असते. काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करण्यासाठी जात असतात. तुमच्या गावाकडे जर वारुळ असेल तर आवर्जून तुम्हाला तिथे नागपंचमीची पूजा करण्यासाठी जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत. सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी भगवान शिवशंकरांनी ज्यांना आपल्या गळ्यामध्ये धारण केलेलं आहे ते म्हणजे वासुकी नाग, त्यांची प्रामुख्याने पूजा केली जाते. तर या नागपंचमीच्या वेळेस काही शुभयोग तयार झालेले आहेत. त्यामध्ये अमृत सिद्धी योग, त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग हे शुभयोग या दिवशी तयार झालेले आहेत. तर या शुभ योगांमध्ये ज्या वेळेस आपण काही उपाय करतो तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतात. तर आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जे पैसे असतात, तुम्ही माता लक्ष्मीचा कायम जो फोटो किंवा मूर्ती बघता त्यामध्ये तुम्हाला कधी माता लक्ष्मीच्या हातातून नोटा खाली पडताना दिसतात का, तर अजिबात नाही. नेहमी माता लक्ष्मीच्या हातामध्ये तुम्हाला कॉईन, सोन्याचे कॉईन किंवा चांदीचे कॉईन खाली पडताना दिसत असतात. तर हेच माता लक्ष्मीला कॉईन अतिशय प्रिय आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ज्या वेळेस आपण पैशांच्या म्हणजेच नाण्यांचे काही उपाय करतो तर ते अगदी यशस्वी आणि कारगर असे आपल्यासाठी ठरत असतात. तर आता नागपंचमीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती होईल. कुबेर भगवानांचे जे अधिपती आहेत तर ते भगवान शिवशंकर आहे. एकदा की भगवान शिवशंकरांचा आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त झाला तर आपोआपच आपलं घरे धन, धान्य, सुख, समृद्धी आणि आयु आरोग्याने भरून जाईल. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती घेऊया. सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घरातली जी काही देवपूजा आहे ती करून घ्यायचं आहे. नागांचं पूजन करून घ्यायचं आहे आणि हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ह्या उपायासाठी तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. हे नाणं तुम्हाला प्रथम गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तुम्हाला सर्वात प्रथम देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या उपायासाठी तांदूळ लागणार आहे. तर मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे. एक लाल कलरचा कपडा घ्यायचा, त्या लाल कलरच्या कपड्यावरती तुम्हाला हे मूठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला हा 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते ठेवायचं आहे. नाण्याची जी वरची साईड असते म्हणजे ज्यावरती 1 लिहिलेला असतो तर ती साईड वरती करायची आणि त्यानंतर त्या नाण्याला तुम्हाला गंध, फुलं, अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची आहे आणि 16 वेळेस कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि तुम्हाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे. 16 वेळेस कनकधारा स्तोत्र, एकदा दारिद्र्य शिव दहन स्तोत्र, तर याचं पठण करायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला याचे एक गाठ बांधायची आहे आणि ही पोटली जी आहे तर ती उचलायची आहे. उचलून तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर ती पोटली तुम्हाला गुपचूप तिथे एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे आणि ठेवत असताना भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की घरातील माझ्या ज्या काही अडचणी, दारिद्र्य, दुःख आहे तर ते दूर करा. तुमची कृपा सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती होऊ द्या. अशा पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करून ही जी पोटली आहे तर ती तिथे तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तिथे बसून सुद्धा आपल्याला नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. कुठेही कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही ही पोटली ठेवली तरीही चालेल. त्याच्यानंतर सरळ घरी यायचं. घरी येत असताना मागे वळून बघायचं नाही, सरळ घरी यायचं. परत आपल्याला घरी आल्यानंतर सलग ज्या दिवशी आता नागपंचमीच्या दिवशी आपण हा उपाय करणार आहोत तर नागपंचमीपासून सलग 21 दिवस आपल्याला घरामध्ये रोज कनकधारा स्तोत्रमचं आणि दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे. कनकधारा ही लक्ष्मी प्राप्तीतील अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि दारिद्र्य दहन शिवस्तोत्रामुळे कितीही घरामध्ये दारिद्र्य असू द्या तर ते दूर होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही उपाय करणार आणि त्या उपायांना तुमच्या कष्टाची सुद्धा साथ पाहिजे असते. त्यामुळे भरपूर आपल्याला कष्ट करायचे असतात. हे उपाय आपण का करतो तर आपल्या नशिबाला, आपल्या कष्टाची साथ मिळावी, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आपण हे उपाय करत असतो. त्यामुळे भरपूर मेहनत करणं तितकंच आपलं कर्तव्य सुद्धा आहे. आपल्या ह्या उपायांमुळे काय होतं की आपल्या कुंडलीमध्ये जे काही थोडेफार ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहेत तर ते ग्रह आपले खूप बलवान होण्यासाठी मदत होत असते. ज्यावेळेस आपल्या कुंडलीतील ग्रह बलवान होतात तर त्यावेळेस कधीच कोणतीच अडचण ही आपल्यापर्यंत येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर हा उपाय तुम्ही नागपंचमीच्या दिवशी सकाळी जरी केला तरीही चालेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.